नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातमीपत्रात तुमचं स्वागत. सुरुवातीला आजच्या दिवसातली सर्वात मोठी बातमी ती म्हणजे आज मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे आणि या निकालाकडे राज्याबरोबरच संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यावर कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आज सकाळी 10:30च्या सुमारास कोर्ट हा निकाल सुनावणार आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांचं खंडपीठ हा निकाल सुनावेल. सामाजिक आणि आर्थिक मागासवर्ग निश्चितीचा अधिकार राज्य विधिमंडळांना आहे का या मुद्द्याबरोबरच न्यायालय 6 महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करून निकाल जाहीर करणार आहे. त्यामध्ये आरक्षणाच्या 50% मर्यादा भंगाच्या मुद्द्याचा देखील समावेश असेल. तर याच संदर्भात आजच्या मराठा आरक्षणाच्या होणार असलेल्या सुनावणीवर आणि निकालावरती अशोक चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. आणि मी पूर्ण आशावादी आहे की मराठा आरक्षणाच्या बाजूनेच हा निकाल सुप्रीम कोर्टात लागेल असं माझं ठाम मत आहे. याला कारण अशी आहेत की सर्व संविधानिक प्रक्रिया पूर्ण करूनच मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सगळी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आज होत असलेल्या या सुनावणीवर याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. मराठा आरक्षणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार, निकाल येणार आहे. मात्र मराठा आरक्षणासाठी आपल्याला माहिती आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक आंदोलनं झाली, अनेक मराठा तरुणांनी बलिदान दिलेलं आहे, अनेक मोर्चे झाले आणि या सगळ्या लढाईचा आज जो आहे निकाल लागणार आहे. आणि याचिकाकर्ते जे मराठा आरक्षणाचे विनोद पाटील माझ्यासोबत आहेत. दादा, निश्चितच आज धाकधूक असेल, पण काय तुम्हाला वाटतं? नाही, मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीमध्ये मुंबईमध्ये हायकोर्टामध्ये आरक्षणावर शिक्कामोर्तब झाला, त्याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टामध्ये देखील शिक्कामोर्तब होईल. याचे एकमेव कारण जर सांगायचं ठरलं तर देशामध्ये सर्वांची भावना आहे. आम्ही सातत्याने सांगत होतो की मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राला एक न्याय व इतर राज्याला वेगळा न्याय होऊ शकत नाही. तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती, एकत्रितरित्या याचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि इतर त्या भागातील तरुणांनी देखील इंटरव्हेन्शन करून आपलं म्हणणं सरकारला मांडावं लागलं. सुप्रीम कोर्टाने सर्वांना पार्टिक्युलर सगळ्यांची एकच मुखाने मागणी आली की 50%ची मर्यादा आता कालबाह्य झालेली आहे. भाषा वेगळी असेल परंतु त्यांचं उत्तर एकच होतं की आता 50%वर अवलंबून राहू शकत नाही. सध्याची परिस्थिती बदललेली आहे आणि इंदिरा साहनी खटल्याच्या अवतीभोवती जर प्रकरण फिरत असेल आणि सगळ्या देशातील सर्व राज्यांना मान्य होत असेल तर मला असं वाटतं की निश्चित मराठा आरक्षणाला शिक्कामोर्तब होईल. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही याचिकाकर्ते म्हणून पहिल्या सुनावणीपासून सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहात. काय जमेचे बाजू, काय स्ट्रॉंग बाजू तुमच्या वाटतात? हे बघा, याच्यामध्ये 2 गोष्टीला चॅलेंज करण्यात आलं होतं. एक तर अपवादात्मक परिस्थिती ही सिद्ध होत नाही आणि दुसरं 50%ची मर्यादा. 50%चं उत्तर असं आहे की सुप्रीम कोर्टात आम्ही मान सन्मान करतो, परंतु न्यायालयाच्या वर संसद आहे, लोकसभा आहे आणि त्या लोकसभेने जर 10% आरक्षणाची तरतूद EWS सुवर्ण आरक्षणासाठी केली असेल तर 50%चा प्रश्न राहिला कुठं? आज आमच्या महाराष्ट्रामध्ये 52%पेक्षा अधिक आरक्षण आहे, वेगळ्या राज्यामध्ये वेगळं आरक्षण आहे. आणि दुसरा अपवादात्मक परिस्थितीचा जो मुद्दा आहे, अपवादात्मक परिस्थितीची व्याख्या प्रिअँबल आणि घटनेमध्ये अशी आहे की एखादा समूह मागास असेल तर त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी इन्सेंटिव्ह, स्कॉलरशिप, एज्युकेशनच्या सवलती दिली पाहिजे आणि त्याचाच आधार घेऊन मागास आयोगाने मराठा समाजाला मागासपणा सिद्ध केलेला आहे आणि त्याचा आधार घेऊन, रिपोर्टचा आधार घेऊन आरक्षण मिळालेलं आहे. या 2 गोष्टी आम्ही न्यायालयामध्ये रेटून आणि ताकदीने सांगितलेल्या आहे, सर्वांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आज निश्चित विजय आमचा होईल असा मला विश्वास आहे. राज्य सरकार थोडी दिरंगाई करते सगळ्या गोष्टीचं, तुम्ही खटला चालू असताना केलेलं. तुमच्या मते राज्य सरकारने सगळ्या बाजू व्यवस्थित मांडलेल्या आहेत? हे बघा, आम्ही सरकारला सातत्याने तेच सांगत होतो की प्लॅन घेऊन आपण उतरलं पाहिजे. ही लढाई आहे, याच्यासाठी रणनीती लागते आणि या रणनीतीनुसार ABCD प्लॅन जर वेळीच असता तर ही प्रोसेस देखील बायपास झाली असती. इतर राज्यासारखं हे प्रकरण देखील प्रलंबित राहिलं असतं, परंतु दुर्दैवाने युक्ती चुकली आणि वेळोवेळी स्थगिती येणं, तारखा न पडणं या सगळ्या झालेला आहे. परंतु आता त्या बोलण्यात काही अर्थ राहिलेला नाही आहे.
आता जो निर्णय येईल न्यायालयाचा आदर करून तो स्वीकारून पुढे जावं लागेल. आज ऐतिहासिक दिवस आहे. संबंध मराठा समाज खास करून तरुण या निकालाकडे लक्ष लावून आहेत. तुम्ही त्यांना काय आवाहन करणार? मी सर्वांना एकच विनंती करेल की आपण सर्वजण ताकदीने लढलो, 50पेक्षा जास्त तरुणांनी बलिदान दिलं, रस्त्यावरची लढाई लढलो, न्यायालयीन लढाई लढलो. न्यायालयावर आपण विश्वास ठेवू. 100% विजय आपला होईल आणि न्यायालय जो काही निर्णय देईल त्याचा सन्मानपूर्वक आपण त्याचा स्वीकार करू. ही महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी विनोद पाटील यांनी सांगितलेली की सुप्रीम कोर्ट जो काही निर्णय देईल त्याचा सन्मान करूया असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. आता नेमकं 10:30 नंतर काय निकाल येतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आता 10:30 वाजता काय निकाल येतो याकडे सगळेच जण कान लावून बसलेले आहेत. लक्ष आहेच संपूर्ण महाराष्ट्राचं काय, संपूर्ण देशाचं. याच संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, मराठा समाजासोबतच संपूर्ण महाराष्ट्राच्या काय देशाच्याही अपेक्षा आहेत सुप्रीम कोर्टाकडून. काय निकाल येतो याची उत्सुकता आहेच. काय आणखी माहिती? नक्कीच आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, मराठा समाजासाठी हा जो निर्णय येणार आहे तो सकारात्मक येवो अथवा नकारात्मक येवो, अतिशय महत्त्वपूर्ण हा संपूर्ण निकाल राहणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठीचा एक बेंचमार्क म्हणून या निर्णयाकडे पाहिलं जाणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर देशामध्ये अनेक राज्यांच्या याचिका ज्या आहेत त्या आरक्षणाच्या याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी राखीव आहेत. असं असताना मराठा आरक्षणाच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय येणं म्हणजेच इतर राज्यांना तो निर्णय लागू होणार हे आता स्पष्ट झालं आहे. कारण 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झालेली आहे आणि 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ हा निर्णय सुनावणार आहे. त्यामुळे एक मोठा बेंचमार्क जो आहे तो आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो समोर राहणार आहे. आज आपण जर पाहिलं तर यापूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात उच्च न्यायालयानं गायकवाड समितीचा अहवाल जो आहे तो समोर घेतल्यानंतर मराठा आरक्षण जे आहे ते लागू करण्याचा निर्णय राज्यामध्ये घेतला होता. पण याला सर्वोच्च न्यायालयामध्ये याला आव्हान देण्यात आलं आणि त्यावर दोन्ही बाजूंनी सुनावणी जी आहे ती या ठिकाणी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका ज्या आहेत त्या एकत्र करूनच या संपूर्ण सुनावणी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जयश्री पाटील वर्सेस राज्य सरकार विनोद पाटील यांची ही याचिका होती आणि याची सुनावणी जी आहे ती दोन्ही बाजूंचा युक्तिवाद जो आहे तो होळीच्या दिवसापर्यंत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला होता. पण निर्णय जो आहे तो राखून ठेवण्यात आलेला होता आणि आज जे 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ आहे तो निर्णय जो आहे तो आज जाहीर करतील. नक्कीच सर्वांचं लक्ष लागलंय कारण याच मुद्द्यावर राज्याचं राजकारण असेल, समाजकारण असेल हे या मुद्द्याच्या भोवती किमान 40 वर्ष फिरताना आपल्याला पाहायला मिळतं. बिलकुल, हा प्रश्न खूप जुना आहे अर्थातच प्रफुल्ल. मात्र गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे सलग मध्यंतरी 10 दिवस सुनावणी झाली आणि त्यानंतर 26 मार्च नंतर हा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे जो आज सुनावला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसातल्या सगळ्या घडामोडींवरती जर एक नजर टाकायची असेल तर काय काय घटनाक्रम सांगाल? आपण जर पाहिलं तर ही मागणी गेल्या 30-35 वर्षापासून ही मागणी आपण असल्याचं पाहिलं जातं आहे आणि त्या संदर्भातलं वारंवार अनेक अहवाल या ठिकाणी समोर आलेले दिसल्यात. आपल्याला नारायण राणे यांची समिती नेमली, त्यानंतर गायकवाड समिती नेमली. या संपूर्ण मुद्द्यावर जे एकूण महाराष्ट्रामध्ये जवळपास 58 मोर्चे झाले, जवळपास 18 लोक जे आहेत मराठा बांधव याच्यात शहीद झाले. या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्यात तर एक मोठं राजकीय वलय जे आहे ते या संपूर्ण मुद्द्याच्या मागे लागून राहिलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचेच पडसाद राज्यामध्ये ठिकठिकाणी उमटताना देखील पाहायला मिळाले. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर निश्चितच मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेले 30 ते 40 वर्ष हा जो लढा या ठिकाणी सुरू आहे त्या लढ्याचं अंतिम जो निर्णय आहे तो आज या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे नक्की सकारात्मक निर्णय मराठा समाजाच्या बाजूने लागतो की कसा याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं राहणार आहे. बिलकुल. प्रफुल्ल, थोडंसं थांबवते मात्र आपल्यासोबत सध्या मराठा नेते राजेंद्र कोंढरे जोडले गेलेत. राजेंद्र कोंढरेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आतापर्यंत तुमच्यासोबत अनेक मराठा नेत्यांनी लढा दिलेला आहे, इतक्या वर्षांचा हा लढा आणि सुप्रीम कोर्टामधून जो काही निर्णय आज अपेक्षित आहे, काय अपेक्षा आहेत तुमच्या? निश्चित संबंध मराठा सभेला आज माननीय सर्वोच्च न्यायालयाकडनं एक अत्यंत महत्वाच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेतनं न्यायाची अपेक्षा आहे. गेल्या 40 वर्षाचा आमचा हा लढा आहे आणि 40 वर्षामध्ये
कृषी आधारित पूर्णपणे अवलंबून असलेला हा मोठ्या प्रमाणात असलेला बलदंड असलेला मराठा समाज काळाच्या प्रवाहामध्ये 30-40 वर्षात झालेल्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक बदलामध्ये बराचसा मागे पडला आणि त्याला एक पुन्हा संधी प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातनं मराठा आरक्षण ही एक त्याच्यातली मोठी पायरी आहे आणि त्या दृष्टिकोनातनं राज्य मागासवर्ग आयोग असेल, माननीय उच्च न्यायालय असेल आणि राज्याचे विधिमंडळ या तीनही ठिकाणी मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक मागासलेपणावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आज माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे राज्याचा जो मागासवर्ग आयोगाचा कायदा जो केलेला आहे राज्य विधिमंडळाने, हा कायद्याची व्हॅलिडिटी 50% आरक्षण मर्यादा आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल या अनुषंगाने आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये न्याय मिळेल असा विश्वास वाटतो. बिलकुल. आणि आता मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणालेत की राज्य सरकारनं अगदी व्यवस्थितपणे आपली बाजू मांडलेली आहे. सहमत आहात? निश्चित कसं आहे की अनेक बाबी त्याच्यामध्ये थोडासा वेळ पण आम्हाला कमी मिळाला, परंतु राज्य सरकारने असेल किंवा आम्ही सर्व सहयाचिकाकर्ते असू, आम्ही मॅक्झिमम सगळ्यात चांगली बाजू मांडण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. ऍफिडेव्हिट्स तशा प्रकारची फाईल्स केलेली आहेत आणि त्या दृष्टिकोनातून न्यायालयाने या सर्व बाबीचा ओहापोह जर ह्याच्यामध्ये केला तर निश्चित आम्हाला यश मिळेल असा प्रकारचा विश्वास वाटतो. बिलकुल. मात्र आजचा जो काही निकाल येणार आहे त्याचे परिणाम हे संपूर्ण देशावरती दिसणार आहेत. अपेक्षा करूयात की तुमच्या बाजूने निकाल लागेल, मात्र तसं जर झालं नाही तर काय परिणाम दिसतील? बघा, आपल्या देशामध्ये एक महत्वाचा विषय की 26 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये घटना दुरुस्ती करून ती लादली गेलेली आणि सगळ्या राज्यांनी ती ऍक्सेप्ट केली आणि ती इम्प्लिमेंट झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये 50%ची मर्यादा ओलांडताना विशेष असाधारण परिस्थिती हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण म्हणजे घटनेच्या 15(4) आणि 16(4) ला जे अपेक्षित आरक्षण आहे त्या अनुषंगाने ही भूमिका आहे. परंतु ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे याच्यामध्ये कुठलीही अपवादात्मक परिस्थिती नसून खुल्या प्रवर्गातले जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांच्यामध्ये आणि मागास प्रवर्गातले जे आर्थिक दुर्बल आहेत याच्यामध्ये समानता आणण्याच्या दृष्टिकोनातून ते आरक्षण आहे. त्यामुळं इंदिरा साहनीचा निकाल असेल किंवा त्याच्या अगोदरचे 50% मर्यादेच्या बाबतीतले जे आरक्षणाचे निकाल आहेत ह्या अनुषंगाने आता जो कालानुरूप बदल झालेला आहे, ह्या बदलामध्ये वाढलेल्या लोकसंख्या आणि मागास प्रवर्गाचं वाढलेलं प्रमाण हे लक्षात घेऊन त्याच्यामध्ये त्याला पुरेसा जर न्याय द्यायचा असेल तर आरक्षण मर्यादा वाढवणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला आज न्यायालयाच्या या निर्णयाकडे आम्ही तशी वाट बघतोय. बरोबर. मात्र बरीच वर्ष आता बरेच महिने सलग 10 दिवस सुनावणी झाली किंवा वेगवेगळ्या याचिका आणि त्याच्यावरती सुनावणी, मात्र यामध्ये आता असं एक पॉइंट आलाय असं वाटतं की आता बास, आता जो काही निकाल असेल तो लागावा आणि जो काही निर्णय असेल तो सुप्रीम कोर्टानं द्यावा. हो, निश्चित आहे. त्याचं काय महत्वाचं की राज्यातली सबंध नोकर भरती आता पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शैक्षणिक प्रवेश आता कोरोनामुळे जरी लांबलेले असले तरी प्रत्येक वर्ष जी मिळणारी संधी आहे ती मुलांच्या आयुष्यातली जाते आणि त्यामुळे ती संधी जाऊ नये या दृष्टिकोनातनं हा जो निकाल आहे तो लवकरात लवकर लागावा. कारण ह्या आरक्षणाचा परिणाम इतर प्रवर्गाच्या भरतीवर देखील झालेला आहे आणि त्यामुळं सर्वच लोक याकडे दुर्लक्ष न करता याच्याकडे लवकरात लवकर निकाल लागावा या दृष्टिकोनात सगळेच समाज आणि विशेषतः युवक आणि तरुण तरुणी विद्यार्थी याच्याकडे वाट पाहत आहेत. अगदी बरोबर. राजेंद्र कोंढरेजी, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांना देखील काही मुद्द्यावरती तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. प्रफुल्ल. राजेंद्रजी, 2 प्रश्न या ठिकाणी समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. समजा आज सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आहे तो कशा पद्धतीने लागतो हे 10:30 वाजता आपल्याला समजेल, पण एक पर्याय आणखी या ठिकाणी उपलब्ध आहे का ही फक्त माहिती हवी. कारण ज्या पद्धतीनं ईडब्ल्यूएसला केंद्र सरकारनं बहुमताच्या जोरावर आरक्षण जे आहे ते वाढवलं, जर समजा त्याच पद्धतीने मराठा समाजाला जर केंद्र सरकारने आरक्षण वाढवून दिलं तर ती आणखी एक जी आपल्याला म्हणू शकतो एक पायरी आपण समजू शकतो की पुढे भविष्यात जर गरज लागली तर त्याचा देखील उपयोग होईल. हो, निश्चितच तशा प्रकारची घटना दुरुस्ती म्हणजे अर्थातच घटनेचे जे 15(4) आणि 16(4) खाली जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये अशी आरक्षणाची मर्यादा दिलेली नाही, परंतु अपवादात्मक परिस्थितीत 50% जे ओलांडता येतं
या दृष्टिकोनातनं संसदेने तशा प्रकारची घटना दुरुस्ती करून त्या कायद्यामध्ये जर तसं ऍडिशन केलं आणि त्याला घटनेमध्ये त्याला बंधन घातलं तर निश्चितपणे 50%ची आरक्षण मर्यादा ओलांडण्याच्या दृष्टिकोनातनं एक महत्वपूर्ण पाऊल ठरू शकतं ते. आणि एक दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, देशामध्ये अनेक राज्यांच्या याचिका ज्या आहेत त्या अनेक वर्षापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीमध्ये थेट मराठा आरक्षणाची सुनावणी पूर्ण होऊन त्याचा निर्णय येतोय, काय म्हणाले असं काय? हो, निश्चितच. कारण आमच्या अगोदर तामिळनाडूचं जे आरक्षण आहे ते 69%, गेली अनेक वर्ष ते न्यायालयामध्ये उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, घटनापीठ वगैरे वगैरे असं फार फिरता येते. अशा अनेक राज्यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच मराठा आरक्षणाला लवकरात लवकर सुनावणी होणं, त्याच्यावर स्टे बसणं आणि नंतर अंतिम सुनावणी लवकर आणि निकाल पण लवकर. तर मला वाटतं या दृष्टिकोनातनं सगळ्याच बाबतीमध्ये जे काही धोरणात्मक आरक्षणाचे निर्णय आहेत यामध्ये न्यायालयाने जर लवकरात लवकर निर्णय दिले तर जी खाली संदिग्धता, अनेक प्रकारचे प्रश्न हे वर्षानुवर्ष प्रलंबित असल्यामुळं राज्याचं ऍडमिनिस्ट्रेशन असेल किंवा शिक्षणातले प्रवेशाच्या मतलबचा गोंधळ आहे, हा जर गोंधळ सर्वकष दूर करायचा असेल तर वेगवेगळ्या न्यायालयाचे जे सर्व निकाल आहेत हे एकत्र करून त्याच्यावर एक गाईडलाईन्स माननीय सर्वोच्च न्यायालय आणि संसदेने जर लवकरात लवकर केलं तर या देशामधली जी काही सामाजिक दुरी तयार होतीये ती दुरी कमी होण्याच्या दृष्टिकोनातून एक निर्णायक भूमिका ही खरोखर होणं अपेक्षित आहे. जी प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही या सगळ्या माहितीसाठी आणि संवादासाठी. त्यासोबत राजेंद्र कोंढरे, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा, कारण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. मात्र ब्रेक नंतर भेटणार आहोत माझे सहकारी मिलिंद भागवत यांच्यासोबत.